नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. 12वीच्या परीक्षा संपल्या असतील. 12वी नंतर काय करायचं हे तुमच्या परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये चर्चा सुरू असतील. प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण ज्यावेळेस 10वी नंतर 12वी करतो आणि 12वी नंतर पुढं काय करायचं हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न असतो. त्यामुळं आपल्या मुलानं काय करायला पाहिजे, आपल्या पाल्यानं काय करायला पाहिजे किंवा 12वीतल्या मुलांना प्रश्न पडतो की आपण काय करायला पाहिजे. हे जे 12वी नंतरचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन आपण एक्सप्लोर केलेत का? हा पहिला प्रश्न आहे माझा. जर केले असतील तर ते राईट आहेत का हे व्हेरीफाय करायला पाहिजे. म्हणजे आत्ताच्या काळातले जेवढे पालक आहेत तेवढे सगळे पालक जागरूक पालक आहेत. पण जर तुम्ही हेच पाठीमागच्या 5 ते 10 वर्षापूर्वी बघितलं असेल तर पालकांना याच्याबद्दलची एवढी डीप मध्ये माहिती नव्हती. पण आता पालक जे आहेत ते पालक स्वतःहून माहिती घेत आहेत आणि मुलांच्या करिअर बद्दल त्यांना मदत करतायत. पण आपण जे निवडतोय ते करिअर, त्याचं पुढं काय होणार आहे, त्याचं फ्युचर काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सो आज आपण 12वी नंतर पुढं काय या टॉपिक वरती बोलणार आहोत. ओके. सो 12वी नंतर आपला जो इंटरेस्ट आहे, कसं आहे, प्रत्येक माणसाचा किंवा प्रत्येक मुलाचा एक इंटरेस्ट असतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांचा 1ली ते 10वी, त्यानंतर 11-12वी या सगळ्या गोष्टीमध्ये मुलांचा इंटरेस्ट जो आहे तो मुलांचा इंटरेस्ट दिसून येतो. जसं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या पद्धतीनं काही मुलांना टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, काही मुलांना क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, काही मुलं फक्त स्टडी करतायत. बऱ्याच साऱ्या पालकांनी ब्रेन टेस्ट केले असतील मुलांचे, तशा पद्धतीच्या BMI वगैरे बऱ्याच साऱ्या टेस्ट असतात, त्या टेस्ट घेतल्या असतील आणि मग आपल्या पाल्याचं जे फ्युचर आहे ते फ्युचर ठरवलं असेल. आता मला काय वाटतं की 12वी नंतर जे करिअर निवडणार आहे ते डिपेंड्स अपॉन युअर इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट काय आहे, मुलाचा इंटरेस्ट काय आहे. बऱ्याच साऱ्या पालकांनी फक्त ट्रेंड आहे म्हणून किंवा त्याचं फ्युचर आहे आपल्या शेजारचा, आपल्या गावातला, आपल्या जवळचा, यानं या पद्धतीचं इंजिनिअरिंग केलं किंवा हा कोर्स केला मग त्याचं हे झालं, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता त्या मुलाला काय आवडतंय, त्या मुलाचा काय इंटरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी पुढच्या कोर्सला किंवा पुढच्या एज्युकेशनला ऍडमिशन घ्यायला पाहिजे. पहिली तर एक थॉट प्रोसेस मनातून काढायला पाहिजे की त्याला पगार किती मिळणार आहे आणि त्याची ग्रोथ कशी असणार आहे. मित्रांनो, फ्युचर कुणाच्याही हातात नाहीये. कोणतंही सेक्टर असं नाहीये की या ते स्टेबली ग्रोथ होत जाईल. कोणतंही सेक्टर असं नाहीये की ते स्टेबली लोला जाईल. डिपेंड्स अपॉन द फ्युचर. काही होऊ शकतं. पण आपण हे करू शकतो की त्याचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट प्रमाणे त्याला आपण एज्युकेशन देऊ शकतो. आफ्टर ग्रॅज्युएशन तसंही करिअर करायला गेलं तर आपण कुठून कुठेही स्विच होऊ शकतो. दॅट्स नॉट अ बिग डील. पण आपण ज्या सेक्टरमध्ये, ज्या सेक्शनमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्या सेक्शनमध्ये जर आपण एज्युकेशन घेतलं तर तो एक्सपर्ट बनू शकतो. याचे चान्सेस मात्र 100% जास्त राहतील. आता ही जर इमेज तुम्हाला दिसत असेल, याच्यामध्ये काही इंटरेस्ट जे आहेत ते काही इंटरेस्ट मी नोट केलेले. त्याच्यामध्ये पहिला आहे कोडिंग अँड टेक्नॉलॉजी, दुसरा आहे गव्हर्नमेंट जॉब्स, तिसरा आहे क्रिएटिव्हिटी, फोर्थ वन इज बायो अँड हेल्थ केअर, बिझनेस अँड क्विक जॉब्स. राईट. हे काही जे इंटरेस्ट आहेत, हे काही इंटरेस्ट मी कॅटेगराईज केलेले आहेत. याच्यापेक्षा अजून बरेच सारे कोर्सेस अवेलेबल असू शकतात. जर तुम्हाला काय माहित असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रासाठी आहे, जे पालक एवढे अवेअर नाही आहेत या सगळ्या बाबतीत, त्यांच्यासाठी आहे. शहरातल्या पालकांसाठी आहे की ज्यांना माहित आहे, त्यांनी त्याबद्दलची डीप इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा तसं काय हवं असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. मी सर्च करून त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. सो यामध्ये जर तुम्ही कोडिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर काही पर्याय जे आहेत ते काही पर्याय तुमच्या समोर ओपन होतात. एक आहे इंजिनिअरिंग, जो सर्वात कॉमन पार्ट असतो. राईट. म्हणजे 12वी नंतर प्रत्येक सायन्स, स्पेशली आपण ह्या ज्या फील्डचा विचार करतो आहे, मोस्ट प्रोबेबली आपण सायन्सवरती डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आर्ट्स, कॉमर्स आणि यानंतर 12वी नंतर काय करायचं, आर्ट कॉमर्समध्ये कशा टाईपचे करिअर असणार आहेत याच्याबद्दल बोलणार आहोत. पण आजचा व्हिडिओ स्पेसिफिक सायन्सच्या मुलांसाठी आहे, ज्यांचं 12th सायन्स झालेलं आहे. सो इंजिनिअरिंग मध्ये नियर अबाउट
40 टाईपचे इंजिनिअरिंग्स आहेत आणि त्याचं डिटेल मी तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. सो BCA is a short course, we can say, right? So this is again coding related program. Okay. So त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब्स, आता बरेच सारे जे पालक आहेत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि पहिल्यापासून त्यांचं एम असतं आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्यांना जॉब करायचा आहे, तर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फर्स्ट 12th वरती बऱ्याच साऱ्या ओपनिंग राहतील गव्हर्नमेंटसाठी, बट हायर लेवल किंवा ऑफिसर लेवलच्या जेवढ्या पण ओपनिंग आहेत त्या प्रत्येक ओपनिंग ज्या असतात त्या तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर असतात आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतात. ते लोक 12वी झाल्यानंतर लगेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करतात. त्यासाठी बरेच सारे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील. म्हणजे 12वीला 90% मार्क आहेत पण आर्ट्सला ऍडमिशन घेतले आणि फक्त कॉम्पिटेटिव्ह ची एक्झामची तयारी करतोय. 12वी सायन्सला 80+ मार्क आहेत, कॉमर्स घेतलाय आणि फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो. असाही ऑप्शन तुमच्या समोर अवेलेबल असू शकतो. हे 2 इंटरेस्ट नंतर एक इंटरेस्ट जो आहे तो आहे क्रिएटिव्हिटी. आता तुम्ही जर विचार करायला गेला तर 2026 मध्ये आहात तुम्ही आणि 2026 मध्ये क्रिएटिव्हिटी हा जो सेक्टर आहे हा सेक्टर कधीही मरणार नाही. म्हणजे AI आलंय, AI सगळी कामं करतंय. मोस्टली ज्याचे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जेवढी कामं आहेत, कोडिंग असेल, रिपिटेटिव्ह वर्क ज्याला आपण म्हणूयात, ते रिपिटेटिव्ह वर्क आता AI खूप छान करते. पण तुमची जर क्रिएटिव्हिटी असेल, तुम्ही जर क्रिएटिव्ह असाल कोणत्या सेक्टरमध्ये, तर तुमची क्रिएटिव्हिटी हे AI करू शकणार नाही. क्रिएटिव्हिटीसाठी तुम्हाला ऍज अन ह्युमन क्रिएटिव्हिटी पाहिजे असेल, ह्युमन ब्रेन असेल. सो क्रिएटिव्हिटीमध्ये 2 टाईपचे जे आहे ते मेजरली करिअर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये एक जे आहे ते डिझाईन आणि ॲनिमेशन. आता मोस्ट प्रोबॅबली डिझाईन मध्ये पण बरेच सारे कोर्सेस जे आहेत ते 12वी नंतर अवेलेबल आहेत. ग्राफिक्स, VFX, बरेच ॲनिमेशनचे बरेच सारे कोर्सेस, 3D ॲनिमेशन्स अँड ऑल दॅट थिंग्स. जर याच्याबद्दल अजून काही डिटेल्स पाहिजे असतील तर आपण तसं सेक्टर वाईज व्हिडिओ बनवूयात, राईट? एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाहीत. पण मेनली तुम्ही जर डिझाईन आणि ॲनिमेशन मध्ये करिअर करायचं असेल तर तुमचं माइंड जे आहे ते क्रिएटिव्ह पाहिजे. सो त्यानंतर तुम्ही मोस्टली हेल्थकेअर डोमेनकडे जर बघत असाल, आता 2 टाईपचे सायन्सचे स्टुडंट असतात. एक असतो PCM आणि दुसरा असतो PCB, राईट? बायोटेक्नॉलॉजीज आणि मॅथ्स म्हणजे स्पेशली इंजिनिअरिंग कडचे जे स्टुडंट टेक करणारे स्टुडंट, बायोलॉजी म्हणजे स्पेशली हेल्थकेअर आणि हेल्थकेअर बायोटेक डोमेनमध्ये काम करणारी मुलं. आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा PCB असणाऱ्या मुलांसाठी मेजर 3 करिअर आहेत. त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. आजचा व्हिडिओ स्पेशल इंजिनिअरिंग साठी आहे, राईट? सो बायोटेकमध्ये MBBS, फार्मसी अँड नर्सिंग. दॅट्स नॉट ओनली MBBS, BHMS, BAMS, अजूनही बरेच सारे वेटरनरी कोर्सेस असतील, बरेच सारे कोर्सेस आहेत. आपण त्याच्यावरती डिपेंड फुल व्हिडिओ बनवणार आहोत, राईट? सो हेल्थकेअर मध्ये या 3 मेजरली करिअर मध्ये आपण विचार करूयात. इथं आपण डॉक्टर्स म्हणूयात, ऑल डॉक्टर्स, राईट? मग ते वेटरनरी मॅनचे असतील, ह्युमन असतील, राईट? हे दोन्ही आपण कन्सिडर करतो आहोत. त्यानंतर हा एक सेक्टर 12th नंतर मला वाटतं 1-2% लोक विचार करत असतील या सेक्टर बाबत, पण नक्की विचार करत असतील, राईट? सो 12वी नंतर बिझनेस रिलेटेड करिअर कोणते आहेत की ज्यांचं माइंडसेट जे आहे ते बिझनेसचं आहे, ज्यांचा ऑलरेडी फॅमिली बिझनेस आहे आणि त्यांना तो बिझनेस पुढे करायचा आहे, पण ग्रो कसा करता येईल यासाठी 2 टाईपचे जे करिअर्स आहेत ते मेनली करिअर्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये BBA किंवा तुम्ही स्टार्टअप रिलेटेड कोणतेही कोर्सेस किंवा अकॅडमीज जॉईन करू शकता, राईट? BBA नंतर बरेच सारे आहेत. आता काही मुलं जे आहेत त्या काही मुलांची जी परिस्थिती आहे ती गरीब आहे, राईट? किंवा त्या मुलांना लगेच जॉब करायचा आहे. अशीही मुलं बघितलीत की 12वी नंतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस जे आहेत ते शॉर्ट टर्म कोर्सेस, स्किल बेस जे कोर्सेस आहेत ते स्किल बेस कोर्सेस शिकतात आणि डिरेक्टली जॉबमध्ये मूव्ह होतात. तशाही टाईपचे बरेच सारे कोर्सेस आहेत, जसं की ॲनिमेशन, वेब डेव्हलपमेंट फॉर एक्झाम्पल. आता या इयरामध्ये ग्रॅज्युएशन डिग्री इज नथिंग लाईक एक
त्याला तेवढं जास्त व्हॅल्युएशन नसणार आहे, राईट. त्यामुळं काही मुलांना जर तुम्हाला अशा टाईपचे कोर्सेस करायचे असतील तर तशा टाईपच्या इंटर्नशिप्स, गव्हर्नमेंटचे बरेच सारे इंटर्नशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. जस्ट गुगल करायचं आहे आणि तुम्हाला चेक करून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळतील. सो हे जे काही सेक्टर्स आहेत, हे सेक्टर्स मी तुम्हाला याच्याबद्दल तुमचा जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टवरती सांगितलेलं आहे. पण आजचा जो व्हिडिओ आहे स्पेशली तो आपण बनवतो आहोत किंवा तो आपण बघतो आहोत इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी. मला वाटतं की बरेच साऱ्या लोकांचं एक ठरलेलं असतं की मला 12वी नंतर इंजिनियर व्हायचं. बऱ्याच फॅमिलीजमध्ये किंवा एक ट्रॅडिशन वाईज आपण जर बघितलं तर इंजिनिअरिंग हा एक सगळ्यात मोठा करिअरचा ऑप्शन आजकाल मुलं निवडताना दिसत आहेत. पण आपण इंजिनिअरिंग निवडत असताना कोणत्या टाईपची फील्ड निवडली पाहिजे, फ्युचर स्कोप काय आहे, करिअर कशामध्ये होत आहे, तुमचा खरंच त्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे का, मी माझ्या मित्राने ऍडमिशन घेतलंय म्हणून मी घेतलंय, किंवा कुणी तर सांगितलंय म्हणून मी ऍडमिशन घेतोय, या टाईपचं जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर प्लीज इंजिनिअरिंग करू नका, या मताचा मी माणूस आहे. जर तुम्ही क्रिएटिव्हिटी किंवा तुमचं जे एफर्ट्स जर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये टाकणार नसाल तर तुम्ही बेरोजगार इंजिनियर म्हणून पुढे जाण्यापेक्षा आत्ताच 12वी मध्ये निर्णय घ्या की मला काय करायचं आहे. माझ्या मित्रानं कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, त्यानं IT ला घेतलं, यानं AIML ला घेतलं, त्यानं रोबोटिक्सला घेतलं म्हणून मी रोबोटिक्सला जातो. हा जर विचार तुमच्या मनामध्ये असेल तर प्लीज करू नका. तुम्ही कशामध्ये एक्सपर्ट आहात हे तुम्ही शोधा. म्हणजे 12वी पर्यंत आपल्याला तेवढं ज्ञान येतं की आपण काय करतो आहोत किंवा मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, याच्यानुसार तुम्ही फील्ड निवडू शकता. राहिला प्रश्न फ्युचरचा. फ्युचर कोणत्या कोर्ससाठी आहे हे तुम्ही आता डिसाइड करू शकत नाही. हा मार्केटिंगचा व्हिडिओ नाही, कुठल्याही कॉलेजचं प्रमोशनचा व्हिडिओ नाही, हा व्हिडिओ आहे तुमचा डोळे उघडण्याचा. जर तुम्ही आत्ताच समजून घ्या AI खूप बूम मध्ये आहे, बऱ्याच सॅलरी आहेत, लाखो मध्ये पगार आहेत आणि 4 वर्षानं कळलं की तुम्हाला यायचा काहीच यूज नाही. टेक्नॉलॉजी एवढ्या फास्ट इव्हॉल्व्ह होते की तुम्ही जे शिकलेला आहात, आज शिकलेला आहात, ते 6 महिन्यामध्ये लॅप्स होते, नवीन तुम्हाला शिकावं लागतंय. त्यामुळं इंजिनिअरिंग निवडताना अशी निवडा की जे तुम्हाला स्टेबल करिअर देऊन जाणार आहे. आता हा व्हिडिओ जर पालक बघत असतील तर पालक त्या बऱ्याच फील्ड बद्दल R&D करतायत आणि ऍडमिशन घेतायत. सो काही टॉप ट्रेंडिंग आत्ताचे म्हणूयात, मी ट्रेंडिंग म्हणतोय कारण जसा डेटा आहे त्यानुसार मी व्हिडिओ बनवलेला आहे, राईट. दिस इज नॉट रिकमेंडेड. कोणताही कोर्स करा असं रिकमेंडेड नाहीये. जे टॉपचे ट्रेंडिंगचे इंजिनिअरिंग आहेत त्या इंजिनिअरिंग मध्ये ह्या 7 टाईपचे इंजिनिअरिंग जे आहेत हे दिसत आहेत, राईट. ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट जे आहे AI अँड मशीन लर्निंग. आता एव्हरी अँड ईच ब्रांच बद्दल जर बोलायचं झालं तर हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. पण सध्या AIचं खूप मोठं वारं वाहत आहे म्हणून AI आणि मशीन लर्निंग जे ChatGPT, LLMs हे जे आहेत हे तुम्हाला मशीन लर्निंग आणि AIच्या ब्रँचेस मध्ये शिकायला मिळतील. दुसरा जो आहे तो कॉमन बऱ्याच दिवसापासून ट्रेंडिंग मध्ये असणारा इंजिनिअरिंगची ब्रँच आहे ती आहे कम्प्युटर सायन्स, राईट. बऱ्याच कॉलेजेसमध्ये कम्प्युटर सायन्सची फील्ड आहे. आता कम्प्युटर सायन्स मध्ये मग CSE च्या रिलेटेड आता ह्या सगळ्या ज्या ब्रँचेस आहेत त्या कम्प्युटरच्याच रिलेटेड आहे ऑलमोस्ट, राईट. कम्प्युटर ब्रँच एक मदर ब्रँच म्हणू शकतो. मग AIML आहे, मशीन लर्निंग आहे, डेटा सायन्स आहे, ह्या सगळ्या कम्प्युटर रिलेटेडच ब्रँच आहे. त्यानंतर सायबर सिक्युरिटी. आता काही मुलांचा जो इंटरेस्ट आहे तो खरंच सायबर सिक्युरिटी मध्ये असतो आणि 12th नंतर त्याचं प्रिपरेशनही तसं असतं. सायबर सिक्युरिटी ही एक अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन भविष्यात नक्की करिअर्स असतील. पण कॉलेज त्या टाईपचं पाहिजे, तुम्ही शिकले त्या टाईपचे पाहिजे. नुसतं डिग्री सायबर सिक्युरिटीची घेतली म्हणून जॉब लागेल ही स्वप्न विसरून जा. त्यानंतर डेटा सायन्स, रोबोटिक इंजिनिअरिंग, क्लाउड कम्प्युटिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड VLSI. इलेक्ट्रॉनिक्स अँड VLSI या 6 सोडून ही एक जी ब्रँच आहे ती ब्रँच मला थोडीशी डिफरंट वाटते. VLSI ची, इलेक्ट्रॉनिक्स अँड
VLSI. सो सेमीकंडक्टरचं जे मोठं सेक्टर आहे ते सेमीकंडक्टरचं मोठं सेक्टर या ब्रँचमध्ये कव्हर होताना तुम्हाला दिसतंय. यानंतर आता सॉफ्टवेअर आणि डेटाच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या सगळ्या या ब्रँचेस आहेत. डोंट वरी अबाउट दिस कॉलम. हा जो कॉलम आहे तो कॉलम विसरून जावा. हा कॉलम कधीही चेंज होऊ शकतो. सॅलरीज जे आहेत ते सॅलरी तुमच्या डिग्रीवरती डिपेंड नाही, ते सॅलरीज तुमच्या स्किल्स वरती डिपेंड आहेत. जर तुमच्याकडे डिग्री नसेल आणि स्किल असेल तरी सुद्धा सॅलरी आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सो हे जे आहेत हे ब्रँचेस आहेत सॉफ्टवेअर अँड एआय डेटा ब्रँचेस. आता खूप मोठं सेक्टर आहे सॉफ्टवेअर, आणि सॉफ्टवेअरचा एक जरी धागा पकडून तुम्ही करिअर करत असाल तरी सुद्धा करिअर आहे, राईट. ज्याच्यामध्ये CSE आहे, AIML आहे, डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे. ऑलरेडी हे ट्रेंडिंग मध्ये कोर्सेस आहेत, राईट. ज्यांचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट प्रोग्रामिंग आहे, कोडिंग आहे, अल्गोरिदम्स आहेत, राईट, मॅथमॅटिकल स्ट्रॉंग आहे, सिक्युरिटी, नेटवर्किंग किंवा कम्प्युटर रिलेटेड, इंटरनेट रिलेटेड ज्यांना इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये त्या मुलांनी या ब्रँचेसकडे वळायला हरकत नाही. बट कंडिशन एकच आहे, बी अँड एक्सपर्ट. त्या फील्डमध्ये तुम्ही बादशाह पाहिजे, राईट. सो यानंतर या टेक आणि डिजिटलच्या फील्ड असं आपण म्हणू शकतो. आता कोर इंजिनिअरिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग करतो त्यावेळेस कोर ब्रँचेस आणि नॉन कोर ब्रँचेस याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे, राईट. आता कोर ब्रँचेस मध्ये मेजरली 3 ब्रँचेस जे आहेत ते आपण मेजरली कोर ब्रँचेस आपण म्हणतो आहोत. बाकीच्याही असतील, माइट बी त्याच्यामध्ये काय ऍडिशन करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. पण मेजरली जर कोर ब्रँचेस बघितले तर यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या ज्या आहेत या 3 कोर ब्रँचेस आहेत. बघा, कोर ब्रँचेस आपण कशाला म्हणायचं आणि नॉन कोर ब्रँचेस कशाला म्हणायचं. म्हणजे एकदम सिंपल एका लाईन मध्ये सांगायचं झालं तर ज्या इंजिनिअरिंगसाठी गव्हर्नमेंटमध्ये जास्त ओपनिंग असतात त्याला आपण थोडक्यात कोर ब्रँचेस म्हणूया. म्हणजे एकदम सिंपल मध्ये, राईट. सिव्हिलला खूप सारे ओपनिंग असतात, पाटबंधारे विभाग, पाणी म्हणजे बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, बरेच सारे विभागात बरेच सारे ओपनिंग असतात, राईट. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये महावितरण असेल किंवा अजून इलेक्ट्रॉनिकचे कुठले प्रोजेक्ट्स असतील, पॉवर आणि ऑल दॅट, त्या सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटच्या पण ओपनिंग असतात. त्यानंतर मेकॅनिकल, RTO मध्ये मेकॅनिकलच्या ओपनिंग असतात किंवा अजून बाकीच्या सेक्टरमध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनियरची गरज असते. या ज्या आहेत या 3 कोर ब्रँचेस आहेत. आता कोर ब्रँचेसला ऍडमिशन घ्यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण मला असं वाटतंय की जेवढे पण पेरिफेरल ब्रँचेस आहेत त्या पेरिफेरल ब्रँचेस मध्ये आपण कधीही शिफ्ट होऊ शकतो. पण एक कम्प्युटर इंजिनियर सिव्हिल इंजिनियर नंतर बनू शकत नाही, म्हणजे तेवढं नॉलेज त्या फील्ड मधलं घेता येत नाही. पण एक सिव्हिल इंजिनियर कम्प्युटर इंजिनियर मात्र नक्की बनू शकतो. म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये येण्यासाठी तुम्हाला कोणतीही ब्रँच चालते, पण तुम्ही कोर ब्रँच मध्ये परत जाऊ शकत नाही. हा बेसिक डिफरन्स आहे. त्यामुळं कोर ब्रँचेस जे आहेत त्या कोर ब्रँचेसला ऍडमिशन घ्यायला हरकत नाही. आता जर तुम्ही करिअर वाईज बघितलं तर करिअर वाईज तुम्हाला हेवी सॅलरीज, लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये दिसत असतील. पण जर तुम्ही जॉब रिलेटेड, फ्युचर रिलेटेड आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर कोर ब्रँचेस जे आहेत त्या कोर ब्रँचेस मध्ये ओपनिंग जे आहेत त्या ओपनिंग कन्सिस्टंटली आहेत, त्या ओपनिंग तशाच राहत आहेत. सो कोर आणि हार्डवेअर रिलेटेड हा एक सेक्टर होता. यानंतर इमर्जिंग अँड स्पेशलाइज्ड ब्रँच ज्याला म्हणतो आहोत. आता इंजिनिअरिंग करत असताना कॉमन ब्रँचेस आपल्याला माहित असतात. म्हणजे मी जसं सांगितलं पहिल्यांदा की 40 ब्रँचचे टाईप आहेत इंजिनिअरिंग मध्ये, माहित बी याच्यापेक्षा जास्त असू शकतील. मला जेवढे माहित आहेत तेवढे मी नोट डाऊन केलेले आहेत. आता स्पेशलाइज ब्रँच ज्याला आपण म्हणतो आहे किंवा इमर्जिंग ब्रँचेस म्हणतो आहे त्या ब्रँचेससाठी तुम्हाला तुमचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावरती तुम्ही डिपेंड आहे. म्हणजे मी लाईक एअरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा विचार नाही करू शकणार आहे,
त्या पद्धतीचं तुमचं इंटरेस्ट पाहिजे, त्या पद्धतीचं तुमचं बॅकग्राऊंड पाहिजे, तर तुम्हाला त्या ब्रँचला विचार करता येईल. सो त्याच्यामधल्या काही ब्रँचेस जे आहेत ते काही ब्रँचेसमध्ये रोबोटिक्स ऑलवेज अगेन कम्प्युटर रिलेटेड आहे, बट इट्स डिफरंट टोटल की प्रोग्रामिंग नाहीये. प्रोग्रामिंग असेल तर रोबोटिक रिलेटेड आहे. मग रोबोटिक्सचे जे पण काय रोबोट क्रिएट करण्यापासून त्यांचे मेंटेनन्स अँड ऑल दॅट सगळा सिलेबस जो आहे तो त्या त्या ब्रँचमध्ये असेल. मेकॅट्रॉनिक्स ही एक ब्रांच नवीन आहे, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडेही करिअर करता येतं मेकॅट्रॉनिक्समध्ये. एरोस्पेस जसं म्हणलं मी, एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल आणि ईव्ही इंडस्ट्री. ऑटोमोबाईल आणि ईव्ही इंडस्ट्री ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि ती वर्षानुवर्ष चालणारी इंडस्ट्री आहे. त्यामुळं ही सुद्धा एक स्पेशलाइज ब्रांच आहे, कंबाईंड ब्रांच आहे असं म्हणू शकतो. मरीन इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम इंजिनिअरिंग. आता हे ज्या ब्रांचेस आहेत या ब्रांचेस खूप कमी वेळा ऐकलेल्या असतील. म्हणजे जसं की आपल्या 2-3 गावामध्ये एखादाच पेट्रोलियम इंजिनियर आहे, आपल्या 2-3 गावामध्ये एखादाच मरीन इंजिनियर आहे. पण जर हेच कंपॅरिझन तुम्ही बघितलं तर कम्प्युटर इंजिनियर दगड टाकला की एखादा कम्प्युटर इंजिनियर मिळून जाईल. म्हणजे एवढी कम्प्युटर इंजिनियरची संख्या आहे. मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, ह्या ज्या इंजिनियरची संख्या आहे ती जास्त आहे. कारण त्या ब्रांचेस आपल्याला माहित आहेत, ते कॉलेजेस आपल्याला माहित आहेत. आपण जातो आणि ऍडमिशन घेतो. आपण स्पेशलाइज्ड ब्रांचेसचा कधीही विचार केलेला नाहीये. तुम्ही या सुद्धा ब्रांचेसचा विचार करू शकता. तसं जर कॉलेज तुम्हाला मिळत असेल तर करायला हरकत नाही. सो त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर लाईफ सायन्स, एन्व्हायरमेंटल अँड अदर ब्रांचेस, म्हणजे मी याला काही ब्रांचेसमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. जसं पहिलं ट्रेंडिंगमध्ये काही ब्रांचेस आपण डिस्कस केल्या, प्रोग्रामिंग अँड हार्डवेअर रिलेटेड काही ब्रांचेस डिस्कस केल्या, स्पेशलाइज्ड कंबाईंड ब्रांचेस काही डिस्कस केल्या. आता लाईफ सायन्स अँड एन्व्हायरमेंटल च्या ब्रांचेस आहेत किंवा अदर काही ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रांच येते, राईट. बायोमेडिकल, एन्व्हायरमेंटल, केमिकल, इंडस्ट्रीयल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, या ज्या ब्रांचेस आहेत या ब्रांचेस तुम्हाला बघायला भेटतील, राईट. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी आहे. बायोमेडिकलमध्ये म्हणजे बायो प्लस मेडिकल आहे. मेडिकल इक्विपमेंट, डिव्हायसेस या रिलेटेड तुमचा स्टडी असेल. केमिकलमध्ये केमिकल प्रोसेस अँड फूड, फूड इंजिनिअरिंग पण याच्यामध्ये येतं, राईट. म्हणजे केमिकल फूड टेक, फूड इंजिनिअरिंग, पॅकेजिंग इंजिनिअरिंग, बरेच सारे इंजिनिअरिंग जे आहेत ते बरेच सारे इंजिनिअरिंगच्या नवीन ब्रँचेस आहेत त्या लाईफ सायन्स रिलेटेड आहेत. त्यानंतर हा सॅलरीवाला जो पार्ट आहे तो सॅलरीवाला पार्ट मी अगेन म्हणजे डिस्कस करत नाही. यातनी बरंच असं प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला डेटा वाईज हा जो आहे तो हा रिअल टाइम डेटा आहे, याला आपण नाकारूही शकत नाही. ही सत्यता पण आहे की कोणत्या ब्रँचेसला काय सॅलरीज असतात, काय टाईप आहेत सॅलरीचे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या ज्या सॅलरीज आहेत या सॅलरी डिग्रीच्या बेसिसवरती नाहीत, या सॅलरी स्किलच्या बेसिसवरती. तुम्ही कुठून इंजिनिअरिंग केलंय, कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलंय, हे सुद्धा मॅटर करणार नाही इथून पुढं. तुम्ही टॉपला असाल तुमच्या स्किलच्या बेसवरती. सो बेस्ट ब्रांचेस ज्या आहेत त्या बेस्ट ब्रांचेस ह्या सगळ्यात, म्हणजे तुमच्यामधल्या डोक्यात जर असेल काय की ही बेस्ट ब्रांच आहे आणि याच्यामध्ये करिअर केलं तर आपलं करिअर होईल, हे विसरून जावा. तुमचा जो इंटरेस्ट आहे, तुम्ही तुमची जी एक्सपर्टीज आहे त्या एक्सपर्टीज, जर तुमच्या एक्सपर्टीज किंवा इंटरेस्ट असेल तर त्या त्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. आता इंटरेस्ट जसं आपण पहिल्यांदा इंटरेस्ट डिसाईड केला होता किंवा बघितला होता त्या करिअरनुसार, पण इंजिनिअरिंग मधला इंटरेस्ट जर तुमचा कोडिंग आणि लॉजिक मध्ये असेल तर तुम्ही सीएसई, AIML अँड डेटा सायन्सला ऍडमिशन घेऊ शकता. हार्डवेअर अँड सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर ENTC, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मेकॅनिकल डिझाईन, ऑटोमोबाईल, बाईक डिझाईन करायला आवडते, तसं काय लक्षणं दिसत असतील तर मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कन्स्ट्रक्शन मध्ये खूप इंटरेस्ट आहे, रोड्स, हायवेज, बिल्डिंग, ब्रिज, पूल, या सगळ्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असाल, दगड, माती, विटा, तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. रिसर्च अँड इनोव्हेशन, जर तुम्ही डॉक्युमेंटरी
खूप करत असाल, रिसर्च करत असाल, तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे एअरोनॉटिकल, AI, बायोटेक याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. प्लेसमेंट हे अगेन डिपेंड्स अपॉन युअर स्किल्स ओनली, राईट. सो 2026 मध्ये जर तुम्हाला खरंच इथून पुढे करिअर करायचं असेल तर मला वाटतं की तुम्ही कॉलेज, डिग्री, ब्रँड्स या सगळ्या गोष्टीचा विचार सोडून तुम्हाला मेजरली फोकस करायचा आहे स्किल्स वरती. जर तुम्ही स्किल्स एकदम प्रॉपर शिकलात, ते टेक्नॉलॉजी शिकलात, तर तुमचं जे फ्युचर आहे ते तुमचं फ्युचर खूप ग्रेट असेल. ऑल द बेस्ट मित्रांनो. तुम्ही 12वी पास झालेला असाल, हे AI, नीट एक्झाम आणि हे सगळं जर राडं मिटलं असेल, तर करिअरचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल कुठले ब्रँच पाहिजे असेल की ज्याच्यावरती फुल व्हिडिओ पाहिजे, रोडमॅप पाहिजे, तर कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ जे आहेत ते व्हिडिओज बनवेन. थँक्यू.